नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावात आज मंगळवारी पहाटे बेकायदा मालमत्ता बाळगल्याच्या आरोपावरून बेळगाव जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. या धाडींमुळे बेळगाव शहरात एकच खळबळ उडाली. आज लोकायुक्त अधिकाऱ्यांची पहिली धाड ही नुकतेच बेंगळूर येथे बदली झालेले व्यावसायिक कर खात्याचे सहाय्यक आयुक्त व्यंकटेश मुजुमदार यांच्या सह्याद्रीनगर बेळगाव येथील घरावर पडली. त्यानंतर ग्रामतलाठी विठ्ठल शिवापा ढवळेश्वर यांच्या निपाणी येथील बोरगाव यांच्या घरावर पडली. विठ्ठल शिवापा ढवळेश्वर यांच्या रामदुर्ग तालुक्यातील कामानकोप्प गावातील घराचीही यावेळी झडती घेण्यात येत होती. काही वर्षांपूर्वी बागलकोट येथे सुमारे 1,10,00,000 रुपयांची रक्कम कारमधून घेऊन जात असताना रामदुर्ग तपास नाक्यावर ढवळेश्वर यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. तिसरी धाड ही धारवाड येथील कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता गोविंदप्पा हनुमंतप्पा भजंत्री यांच्या उगरगोळ तालुका सौंदत्ती जिल्हा बेळगाव येथील घरावरही लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. या प्रकरणात बेकायदेशीरित्या मालमत्ता बाळगल्याच्या आरोपावरून या धाडी टाकण्यात आल्या असून कागदपत्रांची तपासणी आणि चौकशी केली जात आहे. एससी मोटर्सजवळ काल सोमवारी रात्री उशिरा उचगाव बेळगाव येथील प्रवासी रिक्षाचालक रियाज ताशीलदार वय वर्षे 55 यांच्यावर अज्ञात तरुणांनी हल्ला करून त्याचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात रियाज ताशीलदार हे जखमी अवस्थेत तात्काळ मार्केट पोलीस स्टेशन गाठले असता लागलीच पोलिसांनी त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी रियाज यांची भेट घेतली. यावेळी रियाजच्या कुटुंबियांनी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी डीसीपी रोहन जगदीश यांनी आपण तपास करत असल्याचे पत्रकारांना सांगितले. या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने गंभीर जखमी झालेल्या ऑटो चालक रियाजला पुढील उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या संदर्भात माळ मारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी नुकतेच शाहूनगर येथील श्रीराम कॉलनी, फुलबाग गल्ली, देशपांडे गल्ली यासह फोर्ट रोड परिसराला भेट दिली. या परिसरात राहणारे रहिवासी आणि व्यावसायिकांना तसेच पीबी रोड ओव्हरब्रिज जवळील दुकान मालकांना भेटून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान त्यांनी विविध समाज बांधवांशी सुद्धा यावेळी संवाद साधून त्यांच्याही तक्रारी ऐकल्या आणि परिसराच्या सुधारणेसाठी आवश्यक असलेल्या सुविधांबद्दल चर्चा केली. यावेळी अनेक दुकानदारांनी रस्त्यावरील अडथळे आणि पार्किंगची अपुरी जागा यामुळे पायी जाणाऱ्यांची संख्या कमी झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली, ज्याचा त्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत असल्याचे सांगितले. आमदार आसिफ सेठ यांनी स्थानिक नेते, पालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिसांसोबत चर्चा करून येथे उत्तम रस्ते, ड्रेनेज सिस्टीम, पाणी पुरवठा आणि स्वच्छता तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यावरही लक्ष केंद्रित केले. प्रसंगी आमदारांनी महापालिका आणि इतर संबंधित एजन्सी यांच्या सहकार्याने कार्य पूर्ण केले जातील असे आश्वासन दिले. यावेळी नागरिकांनी त्यांचे आभार मानले. यावेळी परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. बेळगावात प्लास्टिक बंदी असतानाही 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या शहरातील दुकानातून विकल्या जात असल्याचं निदर्शनास आल्यानं मनपाच्या आरोग्य विभागाने धडक कारवाई राबवत शहरातील विविध भागांमध्ये तपासणी करून 250 किलो प्लास्टिक जप्त करत 12 दुकानदारांकडून 5,500 रुपयाचा दंड वसूल केलाय. सोमवारी सकाळी टेंगिनकेरा गल्ली, रविवार पेठ, मेनसे गल्ली, पांगुळ गल्ली यासारख्या प्रमुख भागांमध्ये प्लास्टिक पिशव्या विकल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकाने तपासली. या कारवाईला महापालिकेच्या आरोग्य विभागाने गंभीरतेने घेत शहरातील प्लास्टिक बंदी मोहीम तीव्र केली आहे. महापालिका आयुक्त शुभा बी यांच्या आदेशानुसार सदर कारवाई करण्यात आली. या मोहिमेनंतर अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी कडक सूचना करण्यात आल्या आहेत. सांब्रा रोड, बसवनकुर्ची येथील शिंदोळी क्रॉस येथे बालचमूंनी पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे. नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून उद्घाटन केले व समाजसेवक परशुराम बेडका यांनी पूजा केली. यावेळी बालचमूंनी जय भवानी, जय शिवाजी यांच्या घोषणा दिल्याने परिसर दणाणून गेला. याप्रसंगी राजशेखर हिरेमठ, महादेव अस्की, जगदीश पाटील, अजय मुदकेकर, प्रशांत पाटील यांच्यासह गल्लीतील नागरिक व शिवप्रेमी उपस्थित होते.
अभय शरण मुदगेकर यांनी यावेळी किल्ल्याची माहिती उपस्थितांना करून दिली. उपस्थित पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत किल्ला बनवलेल्या बालचमूंची प्रशंसा केली. लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. कागवाड येथील न्यायालय इमारत बांधकाम करण्याकरिता तत्कालीन एपीएमसी मंत्री बंड्या काशपन्नावर यांनी तात्कालिक मान्यता दिली होती. मात्र बफर झोन या नियमाने दिलेल्या मंजुरीला मान्यता देण्यात आली नाही. कागवाड येथील न्यायालय इमारत बांधकाम करण्याकरिता एपीएमसीच्या जागेमध्ये सोय करणं शक्य आहे ते करावं असा विचार राज्याचे माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी कागवाड येथे बोलताना व्यक्त केला. मंगळवारी सकाळी कागवाड येथे वकील संघाच्या वतीने प्रारंभ केलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस असताना माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी भेट देऊन आपले विचार मांडले. न्यायालयाने ई श्रम कार्ड असलेल्या म्हणजेच कामगार खात्याकडे अधिकृत नोंदणी असणाऱ्या पण रेशन कार्ड सुविधेपासून वंचित असणाऱ्या कामगारांना तात्काळ रेशन कार्ड सुविधेचा लाभ देण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सरकारने ई श्रम कार्ड धारकांना रेशन कार्ड मंजुरीची सुविधा सुरू केली आहे. यात बेळगाव जिल्ह्यात निपाणी तालुक्यात सर्वाधिक गतीने ई श्रम कार्ड धारकांना रेशन कार्ड सुविधेचा लाभ मिळालाय. गेल्या 8 दिवसात निपाणी तालुक्यात रेशन कार्ड मंजुरीसाठी आलेल्या अर्जांपैकी 92% अर्ज निकाली काढण्यात प्रशासनाला यश आलंय. निपाणी येथील प्रभाग क्रमांक 15च्या पोटनिवडणुकीसाठी 4 उमेदवारांनी एकूण 5 अर्ज दाखल केले होते. यापैकी वर्षा बाळासाहेब चव्हाण यांनी एक अपक्ष म्हणून आणि दुसरा काँग्रेस उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय. मात्र त्यांना पक्षाचा बी फॉर्म न मिळाल्याने त्यांचा दुसरा अर्ज अवैध ठरवण्यात आला. अपक्ष म्हणून भरलेला पहिला अर्ज मात्र वैध ठरला आहे. पोटनिवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यात शाहीन फारुक पटेल, जस्मीन जुबेर बागवान, आयेशा जावेद कोल्हापुरे आणि वर्षा बाळासाहेब चव्हाण या 4ही अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले. छाननीनंतर आता बुधवार आणि गुरुवार असे 2 दिवस अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. यात कोणते उमेदवार माघार घेतात की चौरंगी निवडणूक लागते हे गुरुवारीच स्पष्ट होईल. संकेश्वर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 21च्या पोटनिवडणुकीसाठी 9 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. मंगळवार दिनांक 12 रोजी छाननी प्रक्रियेत 3 अर्ज अवैध ठरवण्यात आले असून 6 उमेदवारी वैध ठरली आहे. सध्या लढतीचे चित्र स्पष्ट असलं तरी अर्ज माघार घेतल्यानंतर हे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. विक्रम परशुराम कर्णिंग यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून बी फॉर्म दिला नसल्यामुळे त्यांचा पक्षाच्या वतीने दाखल केलेला उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने गंगाराम गणपती भुसगोळ व रवींद्र ईश्वर कांबळे उर्फ कर्णिंग यांनी बी फॉर्म दिला नसल्यामुळे पक्षाच्या वतीने दाखल केलेली उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आली आहे. चिकोडी उपविभागात व तालुक्यात विजेची थकबाकी वाढली असल्यामुळे व सदर वीज बिले भरण्यास सरकारी कार्यालयातून प्रतिसाद मिळत नसल्याने थेट आरोग्य, न्यायालय व पोलीस स्टेशन अशा आवश्यक ठिकाणी वगळता इतर सरकारी सर्व कार्यालयातील वीज कनेक्शन तोडण्याची कठोर कारवाई हेस्कॉमच्या वतीने करण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसांपासून ही कारवाई करण्यात येत आहे. परिणामी तालुक्यातील अनेक सरकारी कार्यालयांची वीज जोडणी तोडण्यात आल्यामुळे कामे ठप्प आहेत. यामुळे सार्वजनिकांची मात्र मोठी अडचण होत आहे. बहुतांश करून सरकारी शाळा, हायस्कूल, गव्हर्नमेंट कॉलेज, नगरसभा, नगरपालिका यांची वीज बिले अधिक थकीत असल्यामुळे त्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम करण्यात येत आहे.
तरुण भारत प्रेझेंट्स घरकुल रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल एक्झिबिशन 2024 द 11th edition organized by Rotary Club of Venugram Belgaum and Consulting Civil Engineers Association Belgaum with diamond sponsorship Priya Shakti Steels. Yes, it's a golden opportunity. Join this mega event and reach thousands of people in Belgaum and its surrounding areas for greater public relations, exposure and impact. At Cipid Ground, Belgaum from 21st to 26th November 2024. लोकमान्य सादर करीत आहे दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर सर्वोत्तम व्याजदर 10.25% व खास महिलांकरिता 0.50% अधिक परतावा. कालावधी 18 महिने. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-2124-050. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. गेले 15 दिवस जळगाव, चापगाव, कारलगा, हडलगा भागामध्ये हत्तींनी धुमाकूळ घालून भात पिकाचं प्रचंड नुकसान केलं होतं. नागरगाळी वनक्षेत्रात दांडेली जंगलातून 9 हत्तींचा मोठा कळप मडवाळ येथे रविवारी दुपारी दाखल झालाय. या हत्तींच्या कळपाने मडवाळ परिसरातील शेतातील भात पिकाचं प्रचंड नुकसान या हत्तींच्या कळपानं केलंय. ऐन सुगीच्या वेळीच हत्तींच्या धुमाकुळामुळे शेतकरी हतबल आणि भयभीत झाले. हत्तीच्या भीतीमुळे कापणीला आलेल्या भाताची कापणी करायला शेतकरी घाबरतायत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. हत्तींचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलेल्या वन खात्याबद्दल तालुक्यातील शेतकऱ्यातून तीव्र संताप व्यक्त होतोय. अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण सल्लागारपदी भारताचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे माईक वॉल्झ यांची नियुक्ती केली आहे. वॉल्झ हे चीन विरोधक गणले जातात. वॉल्झ हे निवृत्ती सैनिकी उच्च अधिकारी असून भारत समर्थक गटाचे प्रमुख होते. त्यांच्या नियुक्तीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक आणि सामाजिक संबंध अधिकच दृढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेने भारताशी आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रातील भागीदारी अधिक बळकट करावी असा वॉल्झ यांचा आग्रह आहे. ईडीने बांगलादेशी घुसखोरीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मंगळवारी पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. दोन्ही राज्यांच्या 15 ठिकाणी छापे टाकत ईडीने महत्वपूर्ण दस्तऐवज जप्त केले आहेत. ईडीने सप्टेंबर महिन्यात पीएमएलए अंतर्गत एक गुन्हा नोंदवला होता. यात झारखंडमध्ये बांगलादेशी महिलांच्या घुसखोरीच्या चौकशी दरम्यान काळ्या धनाचा खुलासा झाला होता. झारखंडमध्ये बांगलादेशींची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. या पार्श्वभूमीवर ईडीने केलेल्या कारवाईला विशेष महत्व प्राप्त झालंय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.